नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी रामलल्लाच्या 2 मूर्ती घडवण्यात येत आहेत. त्यामधील एक मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात येणार आहे. मात्र नव्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानंतर सध्या अयोध्येत पूजा होत असलेल्या रामलल्लाच्या छोट्या मूर्तीचं काय करण्यात येणार आहे, याबाबत भक्तांमध्ये कुतूहल आहे. सर्वात पहिल्यांदा आपण प्रभू श्रीराम यांच्या छोट्या मूर्तीविषयी थोडीशी माहिती पाहूयात. तर मित्रांनो, श्रीराम जन्मभूमीवर बांधलेले भव्य मंदिर 14व्या शतकापर्यंत सर्व संकटांपासून सुरक्षित राहिले. सिकंदर लोदीच्या काळात येथे राम मंदिर अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. 14व्या शतकात मुघलांनी भारत जिंकला आणि त्यानंतरच राम जन्मभूमी आणि अयोध्या नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा सुरू झाल्या. शेवटी 1527 ते 1528 मध्ये हे भव्य मंदिर पाडण्यात आले आणि त्या जागी बाबरी मशीद बांधण्यात आली. असे म्हटले जाते की मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबरच्या एका सेनापतीने बिहार मोहिमेदरम्यान अयोध्येतील श्रीराम जन्मस्थानावरील प्राचीन आणि भव्य मंदिर पाडले आणि त्या जागी मशीद बांधली, जी 1992 पर्यंत अस्तित्वात होती. बाबर नामानुसार 1528 मध्ये अयोध्येतील वास्तवादरम्यान बाबरने मशीद बांधण्याचा आदेश दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जागा मुक्त करून तेथे नवीन मंदिर बांधण्यासाठी प्रदीर्घ आंदोलन सुरू करण्यात आले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचा वादग्रस्त वास्तू पाडून तेथे श्रीरामांचे तात्पुरते मंदिर बांधण्यात आले. अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामलल्लाच्या 2 मूर्ती असणार आहेत. यातल्या एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार छोट्या मंदिरात जी मूर्ती ठेवण्यात आली आहे त्या मूर्तीची आणि मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एकत्रच होणार आहे. या मूर्तीला अचल मूर्ती असे म्हटले जाईल, तर जी छोटी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती असेल. ही उत्सव मूर्ती देशातल्या वेगवेगळ्या मंदिरात नेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय श्रीराम.